IPLच्या सुरुवातीपासून फॉर्मशी झगडत असलेल्या यशस्वीने एकाच खेळीने सर्वांची मन जिंकली. मुंबई इंडियन्सविरुद्ध शानदार शतक झळकावून या युवा फलंदाजाने T20 विश्वचषकासाठी आपली दावेदारी मांडली आहे. फक्त शतकच नाही तर त्याने संघाला 9 विकेटने विजय मिळवून देत IPL 2024च्या प्लेऑफमध्ये राजस्थान रॉयल्सला जवळ नेले. जेव्हा जयस्वालने शतक झळकावले तेव्हा भारताचा कर्णधार रोहित शर्मा विरोधी संघात होता, पण तरीही यशस्वीच्या या कामगिरीसाठी मात्र रोहितच्या चेहऱ्यावरील आनंद झळकताना दिसत होता. रोहितने सामन्यानंतर यशस्वीचे कौतुक करत गळाभेट घेतली. यशस्वी जयस्वालने गेल्या मोसमात वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावले होते. आता त्याने दुसरे IPL शतकही मुंबईविरुद्ध केले आहे. या मोसमातील राजस्थान संघाचे हे तिसरे शतक आहे. त्याच्या आधी जोस बटलरने 2 शतके झळकावली होती. यशस्वीच्या शतकाचा व्हिडिओ जिओवर शेअर करण्यात आला आहे. या कॅप्शन दिले होते, IPL 2024 मध्ये शतक झळकावल्यानंतर गार्डनमध्ये फिरणारा मुलगा. खरं तर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो आपल्या सहकाऱ्यांना मजेदार पद्धतीने इशारा देताना दिसत होता. या मालिकेनंतर रोहितने यशस्वी, ध्रुव जुरेल, सरफराज, शुभमन या खेळाडूंचा फोटो पोस्ट करत गार्डनमध्ये फिरणारी मुलं असं कॅप्शन दिलं होतं. तेव्हापासून गार्डनमध्ये फिरणारी मुलं हे वाक्य या खेळाडूंसाठी वापरलं जातं.